आधीच्या व्हिडिओमध्ये आपण राजकीय भूगोलाच्या व्याख्या यांचा अभ्यास केला. यानंतर आपण आता राजकीय भूगोलाचे स्वरूप पाहणार आहोत. आता या राजकीय भूगोलाच्या क्षेत्राच्या अभ्यासाचा जर आपण गेल्या 40 वर्षामधील आढावा घेतला तर त्याच्या स्वरूपाविषयी अभ्यासकांमध्ये मतभिन्नता असल्याचं दिसून येतं. त्यानंतर हार्टशॉन हे जे तज्ज्ञ आहेत तर यांच्या मते ही मतभिन्नता केवळ भूगोलशास्त्रज्ञांमध्येच आहे असं नसून ती राजकीय भूगोलशास्त्रज्ञांमध्ये देखील आहे आणि त्याच्या स्वरूपाविषयी असलेले विविध विचार आजही आहेत. त्यानंतर पर्स्कॉट हे जे शास्त्रज्ञ आहेत तर या शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या भूगोलाच्या विविध स्वरूपाचा उल्लेख आढळतो. त्यानंतर मानवी भूगोलाच्या स्वरूपात जशी भिन्नता आहे तशीच राजकीय भूगोलात सुद्धा आढळते. त्यानंतर मानवी भूगोलाच्या सर्वंकष संकल्पनेतील बदलामुळं राजकीय भूगोलाच्या व्याख्येत किंबहुना त्याच्या दृष्टिकोनात बदल झाला आणि त्यामुळंच त्याचं स्वरूप बदललं आणि हे स्वरूप प्रमुख 3 भागात विभागलेलं आहे. आता हे 3 विभाग कुठले आहेत तर पहिला आहे मानवाच्या राजकीय क्रिया व संघटना आणि नैसर्गिक पर्यावरण यामधील परस्पर संबंधांचे स्वरूप. आता सुरुवातीच्या काळात राजकीय भूगोल हा मानवाच्या क्रिया आणि संघटना आणि नैसर्गिक पर्यावरण किंवा पृथ्वीची जी काही परिस्थिती आहे तर यांच्यातील परस्पर संबंधाचं अध्ययन करणारा विषय म्हणून ओळखला जात होता. कारण त्यावेळी याच पद्धतीनं राजकीय भूगोलाचं अध्ययन होत होतं. त्यावेळी राजकीय भूगोलाअंतर्गत मानवाच्या क्रिया आणि संघटना आणि पृथ्वीच्या स्थितीमधील संबंध, नियंत्रण, प्रभाव, प्रतिकूल किंवा जुळत्या स्वरूपाच्या पद्धतीचे होते. त्यानंतर हार्टशॉन या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाच्या स्वरूपाच्या याच मुद्द्यावर भर दिला. समकालीन फ्रेंच भूगोलतज्ज्ञ कॅमिल वॅलॉक्स यांच्या मते राजकीय भूगोलाची महत्त्वाची समस्या म्हणजेच राजकीय संस्थांचं जीवन हे काही अंशी नैसर्गिक चौकटीत असते, ज्यात त्यांचा विकास होतो किंवा मृदा, हवा, पाणी हे घटक ज्या पद्धतीनं माणसाच्या जीवनाशी संबंधित असतात त्याच पद्धतीनं हे घटक माणसाच्या सामुदायिक आणि राजकीय क्रियांवर देखील प्रभाव टाकतात. याच प्रकारे राजकीय भूगोलाच्या अध्ययनाचं स्वरूप हे मानवाच्या राजकीय क्रिया आणि संघटना यावर परिणाम करणाऱ्या पृथ्वीवरील परिस्थितीशी संबंधित असे आहे. त्यानंतर दुसरं आहे क्षेत्रीय स्वरूप किंवा एरियल इन नेचर. आता क्षेत्रीय स्वरूप जर पाहायचं झालं तर भूगोलास स्थानिक भिन्न परिस्थितीनुसार पृथ्वीच्या भूपृष्ठाच्या अध्ययनाचं विज्ञान म्हणून वाढता दृष्टिकोन मिळू लागलेला होता. त्याचबरोबर राजकीय भूगोलास एक वेगळं विशेष महत्त्व प्राप्त होऊन या विषयाच्या नवीन व्याख्या होऊ लागल्या. यामध्ये राजकीय घटकांच्या अभ्यासाला प्रारंभ झाला. त्यामुळे राजकीय भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूप बदललं. हार्टशॉन या शास्त्रज्ञानं प्रतिपादन केल्याप्रमाणे राजकीय भूगोल हे देशातील राजकीय क्षेत्रांचा इतर क्षेत्रातील वैशिष्ट्यांच्या संबंधातून अध्ययन करणारा एक विषय आहे. त्यानंतर हार्टशॉन यांनी केलेल्या विधानाचं 1954मध्ये पुनरावलोकन करण्यात आलं. या व्याख्येतून राजकीय भूगोल म्हणजे क्षेत्रीय भिन्नतेचे व समानतेचे राजकीय वैशिष्ट्यांच्या अनुषंगानं केलेले परस्पर संबंधांचं अध्ययन असल्याचं स्पष्ट झालं आणि या क्षेत्रीय भिन्नतेचा अभ्यास प्राकृतिक, जैविक किंवा सांस्कृतिक संबंधांचा असतो. तर अशा पद्धतीनं पृथ्वीवरील विविध क्षेत्रे असतील राजकीय संघटनात्मक म्हणून उदयास आल्यानं राजकीय भूगोलाला क्षेत्रीय स्वरूप प्राप्त झालं. सध्या जगात राजकीय भूगोलाचे अध्ययन याच पद्धतीचे किंवा या स्वरूपातून होत असलेले दिसून येते. त्यानंतर वैविध्यपूर्ण स्वरूप तिसरं आहे वैविध्यपूर्ण स्वरूप. आता हे जे स्वरूप आहे तर ते मानवी भूगोलाचे उपक्षेत्र या नात्यातून जॅक्सन या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाची स्वतःची व्याख्या करून या विषयाच्या अध्ययन पद्धतीवरती विशेष भर दिला. जॅक्सन यांच्या मते राजकीय भूगोल हे क्षेत्रीय विषयाच्या संदर्भात राजकीय घटनांचं अध्ययन आहे आणि राजकीय घटना या भिन्न असतात. जॅक्सन यांची ही जी व्याख्या आहेत तर ही व्याख्या कॅस्परेन व मिंगी या वैज्ञानिकांची 1969मध्ये त्यांनी पुन्हा सांगितली आणि या तज्ज्ञांच्या मते राजकीय भूगोल हे राजकीय घटनांच्या क्षेत्रीय पृथक्करणाचे अध्ययन होय
आणि या शास्त्रज्ञ जे आहेत, हे 2 शास्त्रज्ञ आहेत, तर यामध्ये जॅक्सनच्या व्याख्येची पुन्हा मांडणी केल्यानं राजकीय भूगोलात अनेक विषय समाविष्ट झाले आणि या निरनिराळ्या विषयांमुळं राजकीय भूगोलाचं वैविध्यपूर्ण स्वरूप प्राप्त झाल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळंच या विषयाच्या सामाजिक शास्त्राच्या सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक या प्रमुख प्रवाहांशी संबंध प्रस्थापित होतो. त्यानंतर या प्रकारे राजकीय भूगोलातील अनेक विषयांच्या अध्ययनानं या विषयाला वैविध्यपूर्ण स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राजकीय भूगोलाची व्याप्ती किंवा क्षेत्र किंवा विषय सामग्री. तर राजकीय भूगोलाची व्याप्ती पाहत असताना एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजेच त्यात समाविष्ट असलेले आणि अभ्यासले जाणारे विषय म्हणजेच त्या विषयाचं क्षेत्र होय किंवा त्याची व्याप्ती होय. त्यानंतर मानवी भूगोल हा अनेक वर्ष कालक्रमाला धरून त्या काळातील परिस्थितीशी चिकटून असलेला विषय होता आणि त्या काळात त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून राजकीय भूगोलाचं अध्ययन होत होतं. त्यावेळच्या या विषयांचा विचार करता त्याच्या व्याप्तीचा प्रश्न होता. त्यामुळं या विषयाची निश्चित अशी व्याप्ती नव्हती किंवा त्याचे ठराविक असे क्षेत्र नव्हते. परंतु जेव्हा राजकीय भूगोलाची पुन्हा व्याख्या केली किंवा नव्यानं व्याख्या करण्यात आली आणि राजकीय भूगोल हे क्षेत्रीय राजकीय घटनांचं पृथक्करण किंवा राजकीय भूगोल म्हणजे राजकीय जोडीच्या अनुषंगानं होणारा क्षेत्रीय अभ्यास अशा राजकीय भूगोलाच्या व्याख्या करण्यात आल्या, तेव्हा या विषयाचं क्षेत्र निश्चित झालं आणि त्यामुळे या विषयाच्या व्याप्तीला महत्त्व प्राप्त झालं. आज कोणत्याही पातळीवर कोणतीही राजकीय घटना किंवा कोणत्याही राजकीय घटनेची क्षेत्रीय बाजू ही राजकीय भूगोलाच्या दृष्टीनं महत्त्वाचा विषय समजला जातो. तथापि मर्यादित अर्थानं राजकीय भूगोल हा विषय राज्याच्या अभ्यासाशी निगडीत असलेला विषय आहे आणि या सगळ्या विश्लेषणानं राजकीय भूगोलाच्या व्याप्तीसंबंधी सर्वच गोष्टी स्पष्ट होत नाहीत आणि म्हणूनच या विषयाच्या व्याप्तीचा खाली जे काही मुद्दे दिलेले आहेत किंवा जो काही आराखडा दिलेला आहे त्यानुसार त्याची व्याप्ती सांगितलेली आहे. मग राजकीय भूगोलाचे कुठले विषय आहेत त्यानुसार या विषयाची व्याप्ती सांगितलेली आहे. आता राजकीय भूगोलात कुठले विषय येतात तर याचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. पहिला आहे राज्य व राष्ट्र यांच्या संकल्पना. दुसरा आहे राज्याचे स्थान, स्थिती, आकार आणि विस्तार. त्यानंतर पुढचा आहे राज्याच्या भौगोलिक स्थितीचा राज्यसंस्थेवर होणारा परिणाम. त्यानंतर सीमा, सरहद्दे आणि त्यामुळे निर्माण होणारे वाद. त्यानंतर 5वा आहे राज्य लोकसंख्या व शासन. त्यानंतर 6वा आहे लोकसंख्येचे स्थलांतर विषयक धोरण. त्यानंतर पुढचं आहे राज्यातील साधन संपत्ती, तिचा विकास आणि तिचे सामर्थ्य. त्यानंतर वाहतूक, दळणवळण. त्यानंतर विदेशी व्यापार आणि व्यापारी धोरण. त्यानंतर राजधान्यांची ठिकाणे आणि त्यांची परिस्थिती किंवा स्थिती. त्यानंतर राज्याच्या दृष्टीनं लष्करी डावपेच आणि विदेशी धोरण. तर या संदर्भात मग ही जी व्याप्ती आहे तर या व्याप्ती संदर्भात पाउंड्स या शास्त्रज्ञाचं मत होतं. त्यांनी जे केलेलं मत होतं तर ते 6 भागांमध्ये त्याची विभागणी केलेली आहे. आता हे कुठले विभाग आहेत तर राज्य व राष्ट्र भौगोलिक एकरूपता हा पहिला विभाग आहे. त्यानंतर दुसरा आहे साधन संपत्ती. तिसरा आहे लोकसंख्या. चौथा आहे देशाच्या एकत्रीकरणाचे भौगोलिक स्वरूप. त्यानंतर 5वा आहे विदेशी व्यापार आणि 6वा आहे राष्ट्राची भूमिका. तर हे जे पाउंड्स हे जे शास्त्रज्ञ होते तर त्यांच्यानुसार जी काही व्याप्ती आहे राजकीय भूगोलाची तर ती त्यांनी या 6 भागांमध्ये विभागलेली होती. तर या सगळ्या 6 विभागांचं आपण स्पष्टीकरण पाहूया. पहिला आहे राज्य व राष्ट्र भौगोलिक एकरूपता. आता राज्य आणि राष्ट्र यांच्यामधील भौगोलिक एकरूपता लक्षात घेता राजकीय भूगोलामध्ये सीमा, सरहद्दी, सीमावाद, राज्याच्या हक्काचा प्रदेश, त्यानंतर राज्यातील विविध सामाजिक घटक तसेच देशाच्या बाहेरील सामाजिक घटक या सगळ्यांचं अध्ययन होतं. तर या पद्धतीनं या घटकामध्ये या सगळ्या घटकांचं अध्ययन केलं जातं. त्यानंतर साधन संपत्ती. आता कोणत्याही देशात असलेली जी साधन संपत्ती आहे तर त्या देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते आणि ही संपत्ती हीच देशाची मोठी संपत्ती मानली जाते. कारण या संपत्तीवर देशाचा विकास अवलंबून असतो. देशाच्या साधन संपत्तीत
खनिज संपत्ती, ऊर्जा संपत्ती, जल आणि वनसंपत्ती या संपत्तीचा समावेश होतो. देशातील उपलब्ध साधन संपत्ती ही लोककल्याणासाठी वापरली जाते आणि म्हणूनच या संपत्तीचं रक्षण करणं, तिचा विकास किंवा योग्य विनियोग ही कार्य त्या देशाकडे असतात. आणि जर ऊर्जेसारखी साधने जर अपुरी पडत असतील तर ती परदेशातून आणण्याचं कार्य देखील देशाला करावं लागतं आणि या सर्वांचा अभ्यास हा राजकीय भूगोलात केला जातो. त्यानंतर पुढचा घटक आहे लोकसंख्या. आता राज्याची लोकसंख्या ही देखील महत्त्वाची असते आणि यावरच त्या राज्याची निर्मिती होते. लोकसंख्येवरच त्या देशाचा विकास अवलंबून असतो, कारण शेती, उद्योगधंदे, लष्कर इत्यादीसाठी मनुष्यबळ लागतं आणि या दृष्टिकोनातून लोकसंख्या ही राष्ट्राची मोठी शक्ती मानली जाते. आणि म्हणूनच लोकसंख्या, तिचं स्थलांतर, देशातील भाषा, धर्म इत्यादींचं अध्ययन हे सगळे घटक जे आहेत तर ते राजकीय भूगोलात या सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो किंवा या राजकीय भूगोलाशी संबंधित आहेत हे घटक. त्यानंतर पुढचं आहे देशाच्या एकत्रीकरणाचे भौगोलिक स्वरूप. आता जगातील सर्व देश हे स्वयंपूर्ण नसतात. देशातील अपुऱ्या साधनांमुळं लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रत्येक देशालाच इतर देशांशी संबंध प्रस्थापित करावे लागतात आणि या दृष्टीनं देशाच्या एकत्रीकरणाचं भौगोलिक स्वरूप हे महत्त्वाचं असतं. यामध्ये मानवी वसाहतींचा समावेश होतो. याद्वारे देश इतर देशांशी सलोख्याचे किंवा मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू शकतात आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास हा राजकीय भूगोलात येतो. त्यानंतर विदेशी व्यापार. कोणत्याही देशाचा विदेशी व्यापार हा महत्त्वाचा असतो आणि हा व्यापार हा देवघेवीतून निर्माण होतो. कोणताही देश त्याच्याकडे असलेला अतिरिक्त माल हा दुसऱ्या देशात निर्यात करतो आणि आवश्यक असलेला माल तो दुसऱ्या देशाकडून आयात करतो. ही जी देवाणघेवाण आहे किंवा देशादेशातील मैत्रीचे संबंध आहेत तर या मैत्रीच्या संबंधातून अधिक सुलभ होतं. अर्थातच त्यास भौगोलिक परिस्थितीची अनुकूलता आवश्यक असते. यामध्ये मग समुद्रकिनारे असतील, बंदरे असतील, अंतर्गत वाहतूक असेल, देशात निर्माण होणारा माल, तर या सगळ्या घटकांवरती हे अवलंबून असतं. त्यानंतर या व्यापाराचं अध्ययन हे राजकीय भूगोलात या विषयाशी निगडीत, राजकीय भूगोल हा जो विषय आहे तर या विषयाशी निगडीत आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे राष्ट्राची भूमिका. आता राज्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय भूमिका किंवा राष्ट्रीय दृष्टिकोन हा देखील महत्त्वाचा आहे आणि यात प्रत्येक देश इतर देशांशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित करतो हे अवलंबून असतं. अर्थातच अशा संबंधावर तेथील प्राकृतिक परिस्थितीचा मोठा प्रभाव पडतो आणि यामध्ये सीमा, सरहद्दींचं स्वरूप देखील महत्त्वाचं असतं. जसं भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, चीन हे जे शेजारी असलेले देश आहेत तर या देशांची भूमिका त्या देशांच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे आणि राजकीय भूगोलातील हा विरोध महत्त्वाचा विषय आहे. तर अशा पद्धतीनं इथं राजकीय भूगोलाची जी व्याप्ती आहे तर ती संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण राजकीय भूगोलाशी संबंधित असलेले इतर काही शास्त्र आहेत तर त्यांचा देखील अभ्यास करणार आहोत.